नमस्कार मंडळी, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता हे दोघं गाडीमध्ये जात असतात तर सत्या मंजूकडे प्रेमाच्या नजरेने पाहत असतो. तर मंजू देखील त्याच्या शेजारीच बसली असते. तर ती जरा वेगळ्याच विचारात असते. तर ती म्हणते की हे तू सर्व मुद्दाम करतोस ना. तर सत्या म्हणतो की का, मी काय केलं. तर मंजू म्हणते की माझ्यासोबत वेळ मिळावा म्हणून तू माझी गाडी बंद पाडली. तर सत्या म्हणतो की अहो वाघमारे मॅडम, मी असं का करेन. तर मंजू म्हणते की मला माहितीच तू कसा आहेस, मी तुला आधीपासून ओळखते. तर त्यांचं बोलणं झाल्यानंतर सत्या मुद्दामूनच गाडीतून प्रेमाचं गाणं लावतो. तर मंजूला जरा वेगळंच वाटायला लागत असतं, परंतु सत्या हसत असतो. त्यांनी लावलेली प्रेमाची गाणी मंजूला आता खूपच रागीट वाटू लागत असतात, परंतु सत्या खूप हसत असतो. तर तेवढ्यातच मंजू ते गाणं बंद करते आणि म्हणते की सत्या, तू हे सर्व मुद्दाम करत आहेस, मला माहित आहे. मंजू म्हणते की सत्या, तू मुद्दाम अशी जुनी प्रेमाची गाणी लावशील आणि जुनी आठवणी जागे करण्याचा प्रयत्न करते. मंजू म्हणते की सत्या, तुझ्या डोक्यात काय चाललंय ना मला चांगलंच माहित आहे, परंतु तुझ्या अशा वागण्याला मी भुलणार नाही, समजलं ना. तर सत्या म्हणतो की वाघमारे मॅडम, तुम्ही जरा पिक्चर कमी बघत जा, कारण पिक्चर मध्ये जे असतं ते खरं नसतं. त्या म्हणतो की त्या हिरोची गाडी बंद पडत असेल, परंतु या हिरोची गाडी कधीच बंद होणार नाही. तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो बलमा आता मंजूच्या गाडीजवळ आला असतो आणि गाडीला म्हणत असतो की तू मुद्दाम बंद पडलीस, बरोबर. तो अशा प्रकारे गाडीला म्हणत असतो. तेवढ्यातच त्याला फोन येतो. तर त्याला कवीचे 10 ते 15 कॉल येऊन जातात. तो बोलतात की कॉल उचलू की नको, नाहीतर घरी गेलो तर माझ्यावर बॉम्ब टाकेल, अशा प्रकारे तो म्हणत असतो. तेवढ्यातच तो कॉल उचलतो. कवी बलमाला म्हणते की काय हो, तुम्हाला काय फोन बिन दिसत नाही का. तर कवी म्हणते की काय, कधी ना मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते, काय कुठं पलून बिलून जाण्याचा विचार आहे का. तर बलमा म्हणतो की मला इच्छा आहे. कवी बलमाला ओरडते. तर बलमा म्हणतो की नाही, मी मजाक करत आहे. हे दोघं व्हिडिओ कॉलवरती बोलत असतात. तेवढ्यातच तिसरी एक बाई येते तिकडून आणि ती म्हणते की एक्सक्यूज मी जेंटलमॅन, तुम्हाला लिफ्ट हवी आहे का. तर बलमा म्हणतो की नाही, मला तुम्ही हवा आहात. तर हे सर्व कवी ऐकते. तर त्या मॅडम म्हणतात की म्हणजे काय बोलत आहात. तर बलमा म्हणतो की नाही नाही, मला गाडीचा मेकॅनिकल पाहिजे. हे सर्व कवी ऐकते आणि कवी म्हणते की कोण आहे ती बाजार बसवी, माझ्या नवऱ्याला जेंटलमॅन म्हणते, थोबाड दाखवा तिचं, मग कसे व्हिडिओ कॉल मधून जे थोबाडात मारते बघा, अशा प्रकारे त्याला म्हणत असते. तर बलमा म्हणतो की नाही ग, ते मला मदत करण्यासाठी आले. तर कवी म्हणते की काय नाही मदत बिदत, तिचा चेहरा दाखवा जरा आणि तुम्ही दोघं तिथं काय करत आहात, अशा प्रकारे त्याला म्हणत असते. तर कवेचा आणि बलमाचं खूपच भांडण होते. तर कवी म्हणते की तुम्ही घरी या, मग तुम्हाला बरोबर दाखवते. दुसऱ्या साईडला आपण पाहतो हे दोघं गाडीत जात असतात. तेवढंच मंजू बोलते की आजच तुम्हाला पोहोचवशील का, वर्ष लागेल, कधीपासून गाडी स्लो चालवत आहेस. एवढ्यातच सत्या म्हणतो की काय कायद्याचे रक्षक मला कायदा मोडायला सांगतात. तर सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे मॅडम, या रस्त्याचे लिमिट असतात, तर ते मी कधीच क्रॉस करणार नाही. तर आता आपण दुसऱ्या साईडला पाहतो सत्याच्या घरी त्याचे कार्यकर्ते आलेले असतात. तर ते खूपच चिडलेले असतात. ते म्हणतात की आम्ही कधीपासून वाट बघतोय, परंतु सत्या अजून आलाच नाही. तर हा दादा म्हणतो की थांबा हो, येतील ते. तेवढ्यातच तिकडून सत्याची आई बाहेर येते आणि म्हणते, तिथे आलेले ते कार्यकर्ते म्हणतात की लवकर बघा, नाही तर आम्ही निघत आहोत आता. तेवढ्यातच सत्याची आई बाहेर येते आणि म्हणते थांबा थांबा. सत्याची आई म्हणते की सत्याच्या दरबारात आलेल्या लोकांचे स्वागत आहे. सत्याची आई म्हणते की तुमचा सत्यदादा इथे जरी नसला तर त्याची आई इथे खंबीरपणे उभी आहे. लोकांना म्हणतात की तुमच्या काही समस्या असेल किंवा काय असतील तर ते मला सांगा, मी ते सोडवण्याचं काम करेन. तर तेवढ्यातच ते आलेले कार्यकर्ते म्हणतात की आमचे काही जे काही प्रॉब्लेम वगैरे आहेत ना, तर ते आम्ही सत्यदादा सोबत बोलून सोडवून घेऊ. आता आपण त्याचबरोबर दुसऱ्या साईडला पाहतो हे दोघं गाडीमध्ये येत असतात. तेवढ्यातच त्यांची गाडी बंद पडते आणि मंजू म्हणते की काय बोललास तू, की तुझी गाडी बंद पडणार नाही, बघ पडली ना. मंजू त्याला म्हणत असते की मागाशी मला म्हटला होतास की गाडीचा मेंटेनन्स करायचा असतो, तर तुझ्या गाडीचा मेंटेनन्स तुला करता येत नाही का. त्या म्हणतो की मी वेळेवरच मेंटेनन्स करतो. मग मंजू म्हणते की तू मुद्दामच गाडी बंद पाडलीस. सत्या खूप प्रयत्न करतो गाडी सुरू करण्याचा, परंतु मंजूला ते सर्व खोटं वाटत असतं. मंजू म्हणते की हे बघ सत्या, मला माझं महत्वाचं काम आहे, लवकर जायचं आहे. तर खरं तर सत्याची गाडी बंद पडली असते, परंतु मंजूला ते सर्व खोटं वाटत असतं. मंजू म्हणते की तू मला जाळ्यात अडकवण्यासाठी तू असं करत आहेस. त्या म्हणतो की अहो वाघमारे मॅडम, असं जर करायचं असेल ना तर गेल्या 3 वर्षामध्येच मी केलं असतं. मंजू म्हणते की आधी गाडी बंद कशी पडली आधी ते सांग. त्या म्हणतो की अहो मलाच माहित नाही कशी बंद पडली, मी प्रयत्न तर करतोय परंतु सुरूच होत नाही. तर मंजू म्हणते की सत्या, मला तुझ्यावरती विश्वासच नाही, तर मी तुझ्यासोबत थांबणार नाही. मी आताच्या आता पोलीस स्टेशनला फोन करते आणि गाडी मागून घेते. आता ते गाडीवरून एकमेकांशी वाद घालत असतात. त्यानंतर मंजू गाडीतून उतरून कॉल लावण्यासाठी जात असते, परंतु नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तिथं कॉलच लागत नाही. आता इथे देखील मंजू म्हणते की इथे नेटवर्क पण नाहीये. तर आता सत्या म्हणतो की इथे देखील माझी चूक आहे का, द्या तुमचा मोबाईल, मी टावरवर घेऊन जाऊन बसतो. सत्या म्हणतो की अहो वाघमारे मॅडम, इथं नेटवर्क गेला आहे, तर तुम्ही माझा फोन घ्या आणि फोन लावा. मंजू त्याचा फोन घेण्यासाठी नाकारत असते, परंतु सत्या म्हणतो तुमचा जो काय माझ्यावरती राग असेल ना तो नंतर काढा, पण आधी जिथे तुम्हाला जायचे ना तिथे पोहोचा. नाईलाजाने सत्या मंजूचा फोन घेते आणि पाहते तर सत्याला देखील नेटवर्क नसते. आता त्याचबरोबर आपण दुसऱ्या साईडला पाहतो सत्याची जी आई असते ना, ती सत्याची जागा घेण्यासाठी प्रयत्न करत असते. तेवढ्यात सत्याचे बाबा मायाला सांगत असतात की आपल्या सत्याने लोकांचं प्रेम विश्वास जिंकण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. तर माया म्हणते की हे तुम्ही सर्व मला शिकवू नका, तेव्हा तर तुम्ही त्याला गावगुंड म्हणत होता, आता तो असं प्रसिद्धी मिळवत आहे तर तुम्ही त्याला सपोर्ट करत आहात. त्याचे बाबा म्हणतात की माया, सत्याची मी प्रसिद्ध बघून त्याच्यासोबत नाही, त्याचं प्रेम आणि जे विश्वास बघून मी त्याच्यासोबत आहे. माया म्हणते की मी त्याला पाठिंबा दिला ना म्हणून हे सर्व शक्य झालं आहे, नाहीतर तुमची सून गेली ना त्याला धोका देऊन.
त्यानंतरच आपण आता दुसऱ्या साईडला पाहतो. आता सत्या मंजूला म्हणत असतो की तुम्ही गाडीला स्टार्टर द्या, मी बघतो गाडी सुरू होते का. प्रयत्न करून देखील गाडी सुरू होत नसते. तर मंजू म्हणते की मी जाते शॉर्टकट मार्गाने. त्या मंजूला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु मंजू बोलते की मला थांबायला वेळ नाही, मी जाते. तर त्याचबरोबर आपण आता दुसऱ्या साईडला पाहतो. बलमा आता सत्याच्या घरी गाडी घेऊन आलेला असतो आणि तेवढ्यातच सत्याची आई बाहेर येते आणि म्हणते की काय रे बलमा, ही गाडी कोणाची आहे. तर बलमा मुद्दा म्हणतो की सत्याची गाडी नाही, ही सत्याच्या मित्राची गाडी आहे. तर तेवढ्यातच तिथं कवी आलेले असतात. बलमा म्हणतो की चल कवी घरामध्ये. तर कवी म्हणते की हो साहेब, घरामध्ये जायचं नाही अजिबात. तर कवी म्हणते की मी जेव्हा तुम्हाला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा तुमच्यासोबत कोण होती ती टवली. कवी खूपच आग्रह करत असते की ती सांगते की कोण आहे ती मुलगी, कोण आहे ती मुलगी. तर अशा प्रकारे सारखे त्याला ओरडत असते. एवढ्यातच बलमा म्हणतो की माझी ती गर्लफ्रेंड होती. एवढ्यातच कवी बलमाचा घसा धरायला जाते. सर्वजण यांची भांडणं सोडवण्यात व्यस्त होतात. तेवढ्यातच आपण दुसऱ्या साईडला पाहतो. आता रात्र झालेली असते आणि मंजू एकटीच जंगलातून जात असते. तर मंजू म्हणते की सत्या देखील माझ्यासोबत जर आला असता तर भारी वाटलं असतं, परंतु आता आमच्यामध्ये असं काहीच राहिलं नाही. त्यानंतर काही काळ चालल्यानंतर मंजूला काही लोक दिसतात. ते सर्व जंगलामध्ये आग पेटवून बसलेले असतात. ते लोक मंजूकडे बघत असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे भाग समाप्त झालेला असतो. तर पुढील येणाऱ्या भागामध्ये काय होतं, तुम्हाला असं काय वाटतं, एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यातील काही पात्रांची नावं मला माहित नाही, तर तुम्ही एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे दररोज मालिकेचे एपिसोडचे रिव्ह्यू जर पाहायचे असतील तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करा. आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण 50,000 सबस्क्रायबर आपले लवकर लवकर पूर्ण होणार आहेत. तर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया एका नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.